नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ प्रभात. मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं आपल्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, आज तारीख 27 जून. उद्या म्हणजेच रविवारी आपण शिक्षक भरती प्रक्रियेतील आणि तमाम महाराष्ट्रातल्या शिक्षक वर्गांसाठी महत्त्वपूर्ण असणारी परीक्षा, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी 2026 ला सामोरे जात आहोत. बरोबर, 6 लाखांपेक्षा जास्त परीक्षार्थी या परीक्षेला बसलेले आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातील ही एक महत्त्वपूर्ण असणारी परीक्षा आणि त्याच्या आयोजनासंदर्भात आणि उद्या कोणती खबरदारी घ्यायची आहे, कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे, काय प्रशासनानं शिक्षण परिषदेने कोणते नियमावली प्रसिद्ध केलेली आहे, या सगळ्याच गोष्टीवरती चर्चा करणार आहोत. जेणेकरून जेवढे काही परीक्षार्थी असतील, विद्यार्थी मित्र असतील, त्यांना परीक्षेपूर्वीच्या ज्या काही महत्त्वपूर्ण बाबी आहेत त्याच्यावरती कटाक्ष टाकता येईल आणि योग्य प्रकारे त्याला फॉलो घेता येईल. जेणेकरून तुम्हाला जी काही अडचणींना सामोरे तुम्ही जाताल त्यापासून तुम्ही अगोदरच पूर्वकल्पना तुम्हाला असेल आणि ती गोष्ट तुम्हाला माहीत असेल. चला तर मग जी काही महत्त्वपूर्ण गोष्ट आपल्या समोर आलेली आहे ती म्हणजे परीक्षेला उपस्थित, पेपरला उपस्थित राहण्याच्या वेळेसंदर्भातली एक अपडेट आहे, ती सुद्धा आपण इथं पाहणार आहोत. आणि सोबत बाळगायचं जे काही ओळखपत्र आहे त्याच्या संदर्भातही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्याच वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध केलेली बातमी सुद्धा अभ्यासणार आहोत आणि जी काही नियमावली परिषदेने प्रसिद्ध केली त्याच्यावरतीही भाष्य करणार आहोत. बघा काय म्हटलं गेलेलं आहे, 20 मिनिटे आधी न आलेल्या टीटी परीक्षार्थ्यांसाठी नो एंट्री असणार आहे. म्हणजे जर तुम्ही उशीर केलात, आपल्याला माहिती आहे अशा अनेक परीक्षा आपण इथून मागे बघतोय, न्यूज चॅनलला सुद्धा असे प्रकार बघितलेले आहेत की उशिरा आलेल्या परीक्षार्थ्यांना परत त्या पेपरला बसू दिलं नाही. त्यासाठी अगोदरच त्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. 20 मिनिटे जर आधी तुम्ही आला नाहीत पेपरला तर तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही, नो एंट्री असणार आहे. आता ही सोलापूर वृत्तपत्रात प्रसिद्ध, सकाळ वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली बातमी. जिल्ह्यातील 47 केंद्रावरती रविवारी 28 तारखेला शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पेपर 1 सकाळी आणि दुपारी असणार आहे पेपर 2. बरोबर, प्रत्येकास पेपर सुरू होण्यापूर्वी 20 मिनिटे म्हणजे पेपर 1 चा कालावधी जो असेल त्याच्या अगोदर 20 मिनिटापूर्वी पेपरला उपस्थित असणं बंधनकारक आहे. पेपर 1 सकाळी 10:30 वाजता सुरू होईल आणि दुपारी 1 वाजता संपेल. पेपर 2 ची वेळ दुपारी 2:30 ची आहे आणि सायंकाळी 5 पर्यंत असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्या वेळेचं बंधन पाळणं गरजेचं आहे. सोलापूर जिल्ह्यातील 28,298 उमेदवारांनी टीईटी साठी, आता ही माहिती आपल्याला माहिती आहे की अर्ज किती केलेले आहेत, परीक्षा केंद्र कशा पद्धतीने सुसज्ज असणार आहेत या संदर्भात. टीईटीचा पेपर 1 हा इयत्ता 1ली ते 5वी वर्गावरील शिक्षकांसाठी आणि पेपर 2 की जो वरचा वर्ग आहे, उच्च माध्यमिक असेल, माध्यमिक असेल, 6वी ते 8वीच्या वर्गांवरील शिक्षकांसाठी आहे. एकदा शिक्षक दोन्ही पेपर देऊ शकतो. माहिती आहे कोण देऊ शकतं हेही माहिती आहे की ज्यांचं डीएड बीएड आणि ग्रॅज्युएशन असेल तर साहजिकच त्यांना पेपर 1 त्यामध्ये आपल्याला ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. ती जो पेपर 1 पण देईल आणि पेपर 2 पण देईल त्यासाठी डीएड असणं कंपल्सरी आहे आणि बीएड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पेपर 2. प्रत्येक परीक्षार्थ्याला चेहरा, बोटांचे ठसे इलेक्ट्रिक उपकरणाद्वारे तपासले जाणार आहेत. अर्ज केलेला उमेदवार परीक्षा द्यायला आला आहे का याची खात्री त्यावेळी केली जाणार आहे. आता आपण ते पूर्ण नियम तर पाहणार आहोत. आपल्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाब ही की प्रत्येक जो टीईटी म्हणजे विद्यार्थी आहे, परीक्षार्थी आहे, टीईटी साठी प्रत्येक परीक्षार्थ्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, स्मार्ट कार्ड, पासपोर्ट पैकी एक ओळखपत्र, यापैकी एक ओळखपत्र असणं बंधनकारक आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे झेरॉक्स नव्हे तर ओरिजिनल असावे असं त्यांनी नमूद केलेली आहे बाब, अशी अट आहे. याशिवाय परीक्षार्थ्यांस बूट, शूज घालता येणार नाहीत. पारदर्शक पाणी बॉटल सोबत असण्याची परवानगी आहे. हे महत्त्वपूर्ण असे नियम आहेत जे तुम्हाला पाळायचे आहेत उद्याच्या पेपरच्या दृष्टिकोनातून. साधारणतः या जिल्ह्यामधील असणारे अर्ज आणि परीक्षार्थी किती आहेत पेपर 1 ला 2 ला आपण राज्यभरातली आकडेवारी पाहिली
त्यामुळे एका जिल्ह्यापुरती आपल्याला न सांगता राज्यभरातली आकडेवारी आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितली गेलेली. आता इतर काही नियमावली आहेत ती सुद्धा आपण तपासणार आहोत. यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने नियमावली प्रसिद्ध केलेली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा 28 जून 2026. उमेदवारांसाठी सूचना. एक, परीक्षा केंद्रावरील उपस्थिती करता निर्धारित केलेल्या वेळेस उपस्थित राहणे अनिवार्य आहे. वेळेचं बंधन तुम्हाला पाळायचंच आहे. 2, परीक्षा परिषदेच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेशपत्र परीक्षेच्या वेळेस सादर करणे अनिवार्य आहे, अन्यथा परीक्षेस प्रवेश नाकारला जाईल म्हटलंय. पुढं, उमेदवारांची तपासणी झडती, ओळख पडताळणी करणे, हजेरी नोंदविणे, सूचना देणे इत्यादी स्वरूपाच्या कारवाईसाठी परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष परीक्षा सूचना होण्यापूर्वी किमान 1.5 तास अगोदर उपस्थित राहणं गरजेचं आहे. या सुद्धा गोष्टी तुम्हाला पाहायच्या आहेत. परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी, वाहतूक समस्या, आंदोलने, मोर्चा, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन विहित वेळेच्या पुरेसे अगोदर संबंधित परीक्षा केंद्रावरती उपस्थित राहणे अनिवार्य आहे, बंधनकारक आहे. महत्वाचा नियम हा सुद्धा आहे. पुढे, परीक्षा कक्षामध्ये प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही. बघा, एकदा का वेळ पूर्ण म्हणजे तो टायमिंगच्या पर्यंत प्रवेश दिला जाईल. एकदा का तो टाइम म्हणजे पुढे गेला की त्यानंतर कुठल्याही परिस्थितीत त्याला प्रवेश दिला जाणार नाही. या संदर्भात परीक्षा परिषदेची कोणतीही प्रकारची जबाबदारी राहणार नाही. महत्वाचा हा सुद्धा नियम आहे. परीक्षा केंद्राच्या आवारामध्ये मित्र, नातेवाईक, पालक अथवा अन्य अनधिकृत व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश अनुज्ञेय आहे नाही, म्हणजे आतमध्ये गेटच्या आतमध्ये यायचंच नाहीये. पुढं, परीक्षा केंद्रावरती उपस्थित राहण्याकरता उमेदवारांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक साधनांचा, म्हणजे साहजिकच आहे सर्वांनी स्वतःची वाहनं जर तिथे येऊन गेलं तर गर्दी होऊ शकते आणि इतर तिथल्या आसपासच्या नागरिकांनाही त्रास होईल आणि तुम्हालाही परीक्षा केंद्रावरती वेळेवर पोहोचायला अडचणी येतील. खाजगी वाहनांच्या पार्किंग करता केंद्रावर कोणतीही व्यवस्था केली जाणार नाही, ही सुद्धा बाब लक्षात घ्यायची आहे. पुढे, परीक्षेवेळी मद्य किंवा आदी मादक अंमली पदार्थाचं प्राशन केलेले आढळल्यास उमेदवारांना उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल. बघा, तसेच अशा उमेदवारांना परीक्षा परिषदेच्या स्वेच्छाधिकारानुसार परिषदेमार्फत आयोजित सर्व परीक्षा निवडीकरता प्रतिरोधित करण्यात येईल. बघा, पुढं, पडताळणी तपासणी संदर्भात कारवाई पूर्ण झाल्यानंतर स्वतःच्या बैठक क्रमांकावर जाऊन बसणे असे अनेक साधारणतः बघा ओळखपत्राचे नियम सांगितलेले आहेत. बाकी आधार कार्डचे ते जे काही नियम आहेत, फोटो कसा असणं गरजेचं आहे, ही सगळी माहिती वाटलं स्क्रीनशॉट काढून ठेवा. तुम्हाला ही सगळी माहिती खूपच आवश्यक आहे. नाहीतर आपली जी अधिकृत वेबसाईट आहे बरोबर, जिथून तुम्ही तुमचं ओळखपत्र डाउनलोड केलं असेल तिथंच ही सूचना तुम्हाला उपलब्ध आहे. ती पहा, वाचा पूर्णतः जेवढे काही परीक्षार्थी असतील, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी, बघा पेन वगैरे सगळ्या गोष्टीची माहिती इथं दिलेली आहे. थोडा वेळ काढा, अभ्यासातून एक 5 ते 10 मिनिट PDF ती डाउनलोड करा, संपूर्ण नियमावली समजून घ्या आणि परीक्षेला जायच्या अगोदर सगळ्या गोष्टी आवश्यक त्या सर्व गोष्टी सोबत घ्या आणि रिलॅक्स व्हा. अगदी फ्रेश माइंडने सगळं अभ्यास म्हणजे जेवढं जास्तही जागरण करू नका, जेणेकरून दुसऱ्या दिवशी तुम्हाला पेपरला त्या गोष्टीचा त्रास होईल. आहारावरती सुद्धा काळजी घ्या, जेणेकरून पेपरला समजा जर आहारामध्ये तुमचं जास्त किंवा अति तिखट तेल असं खाण्यात आलं तर दुसऱ्या दिवशी त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्याच्यावरही तुम्ही गोष्टीवरती काळजी घेणं गरजेचं आहे. चला, ह्या काही महत्वाच्या सूचना आहेत त्या फॉलो घ्या, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला त्या गोष्टी उपयोगाला येतील. जेवढे काही परीक्षार्थी आहेत आपल्या चॅनलला सोबत जोडले गेलेले आहेत, सुरुवातीपासून या आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून चॅनलला कनेक्ट आहेत, अशा विद्यार्थ्यांना सर्वप्रथम मी उद्याच्या आपल्या शिक्षक भरती प्रक्रियेतल्या महत्वाच्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. तुमचं स्वप्न जे आहे यावर्षीचं पात्रता धारण करण्याचं ते नक्कीच साकार होईल आणि भविष्यात शिक्षक बनण्याचं स्वप्न असेल किंवा ज्या शिक्षक वर्गांचं बांधवांचं
सेवा अबाधित राहण्यासाठी, प्रमोशनसाठी टीईटी गरजेचं आहे आणि ते एकदा खातर तुमचं ते पूर्ण होईल अशी शुभेच्छा देतोय. विद्यार्थी मित्रांनो, उद्याच्या आजही लाईव्ह सेशन आहे. साधारणतः 3 ते 9 पर्यंत आपण रिव्हिजन सेशन आयोजित केलेलं आहे. काल झालेलं आहे तेही पहा. आजचं आहे आणि उद्या आपण साधारणतः परीक्षा केंद्रावरून थेट विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियाही घेणार आहोत आणि 3 वाजता आपण पेपर 1 चं संभाव्य उत्तर काय असू शकतात यावरती तज्ञ मार्गदर्शकांकडून आपण उत्तरे घेणार आहोत आणि संध्याकाळी 7 वाजता आपण पेपर 2 विषयीचे अशाच पद्धतीने संभाव्य उत्तर विद्यार्थ्यांसाठी देणार आहोत. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स. गुड बाय अँड टेक केअर.